आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा शिरा झाला नाही असं होतच नाही. हा असा इतका मस्त मऊ लुसलुशीत आणि दाणेदार आंब्याचा शिरा बनवण्याची एक खास पद्धत आज आपण पाहणार आहोत. अचूक प्रमाण जर वापरलं तर असा मस्त दाणेदार आंब्याचा शिरा तयार होतो. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण दूध आणि पाण्याचं अचूक प्रमाण पाहतोय. एखादी घरातली कुठलीही वाटी घ्यायची, त्या वाटीने सगळी मापं मोजून घ्यायची आहेत. 1/4 वाटी मी दूध घेतलेलं आहे, त्याचबरोबर त्याच वाटीने 1/4 वाटी पाणी घेतलेलं आहे. याऐवजी जर तुम्ही पूर्ण दूध वापरलं तरीही चालेल, पूर्ण पाण्याचा वापर केला तरीही चालेल, पण मी इथे अर्धं दूध आणि अर्धं पाणी असं वापरलेलं आहे. आता हे दूध आणि पाण्याचं मिश्रण आपल्याला उकळण्यासाठी एका गॅसवर ठेवून द्यायचं आहे. तोवर दुसऱ्या गॅसवर इथे मी पाऊण वाटी इतकं साजूक तूप घेतलं आणि 1 चमचाभर तूप आपण शिल्लक ठेवायचं आहे. तूप अगदी हलकं फुलकं गरम झालं की मगच त्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे. 1 वाटी इतका मी रवा घेतलेला आहे. हा साधारण जाडसर जो रवा असतो, म्हणजे आपण उपम्यासाठी वापरतो, तोच रवा इथे वापरलेला आहे. बारीक रवा शक्यतोवर घेऊ नये, नाहीतर शिरा असा छान दाणेदार होत नाही. आता हा रवा बघा भाजतीये, सगळं तूप या रव्याने ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे. आणि आता रवा असा विशेषतः असा तुपकट दिसत नाही आहे, कोरडा दिसतोय. पण जसजसं आपण हे मिश्रण भाजत जातो तसतसं याला तूप सुटायला लागतं. बघा, रवा असा फुलला गेला, याचा रंग बदललेला आहे आणि याला तूप सुटायला लागलेलं आहे. साधारण एक 3-4 मिनटं झालेली आहेत, पण तरीसुद्धा अजून आपल्याला याचा हलकासा रंग बदलून घ्यायचा आहे. फार असं काळपट करायचं नाही आहे, पण हलकासा रंग बदलला पाहिजे. तूप सुटायला लागलं म्हणजे आपला रवा भाजून तर झालेला आहे, पण रंग बदलला, हलकासा गुलाबीसर रंगावरती आपण भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपला शिरा मस्त असा खमंग होतो. साधारण कितपत रवा भाजायचा ते मी तुम्हाला दाखवते. बघा, सुरुवातीचा रव्याचा रंग आणि आत्ताच्या रव्याचा रंग बघा, फार फरक आहे. आता हा रवा आपला छान असा मंद आचेवरती खरपूस मी असा भाजून घेतलेला आहे. आता इथे दूध आणि पाणी हे सुद्धा उकळलेलं आहे. दूध पाण्याचं मिश्रण अतिशय गरम आहे, म्हणजे उकळत आहे, त्याचबरोबर रवासुद्धा आपला अगदी गरम आहे, त्यामुळे हे असं फसफसून वर येतं. त्यामुळे दूध पाणी ओतताना थोडी काळजी घ्यायची, अंगावर वाफ येऊ शकते. हे असं चांगलं एकत्रित मिसळून घ्यायचं, म्हणजे रव्याच्या कुठेही गाठी राहत नाहीत. आता गॅस लहानच आहे, मंद आचेवर चांगली 1.5 ते 2 मिनटाची वाफ घ्यायची आहे. 1.5-2 मिनटामध्येच आहे ना रवा छान असा आपला शिजतो. आता बघा, रवा छान आपला शिजला आहे, सगळं तूप कडेने सुटायला लागलेलं आहे आणि दूध आणि पाण्याचं मिश्रण आपलं अगदी अचूक होतं. त्यामुळे बघा, हा शिरा असा कोरडा झालेला दिसतोय, पण यामध्ये साखर आणि आंब्याचा रस घातला की आणखीन ते ओलसर होईल. आता या स्टेजला 1 वाटी, अगदी गच्च वाटी भरून मी हा आंब्याचा रस घेतलेला आहे. यामध्ये दूध किंवा पाणी, साखर काहीही घातलेलं नाही आहे आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा अधिक करू शकता. आंब्याचा गोडवा कितपत आहे त्या अंदाजाने तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल. आता आंब्याचा रस आणि हा शिरा अगदी छान मस्त असा एकजीव करून घ्यायचा आहे. आपण यामध्ये साखर वापरलेली आहे, त्यामुळे मिश्रण काहीसं सैलसर दिसतं, पण काळजी करू नका. अगदी मस्त हे मिश्रण आळून आल्यानंतर छान असा रसरशीत आणि दाणेदार आपला शिरा तयार होणार आहे. असा हा आंब्याचा शिरा तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा. देवाला नैवेद्यासाठी किंवा मुलांना वेगळं काहीतरी नेहमीच्या शिऱ्यापेक्षा करायचं असेल तर हा शिरा अगदी उत्तम पर्याय आहे. आणि आंब्याचा सीझन म्हटल्यानंतर शिरा तर झालाच पाहिजे. आता 2 मिनटाची पुन्हा वाफ घ्यायची आहे. साधारण 2 मिनटानंतर बघा, कडेने तूप सुटायला लागतं. याचाच अर्थ आपलं तुपाचं प्रमाण बरोबर आहे, त्याचबरोबर आपण रवासुद्धा अगदी व्यवस्थित भाजला होता. आता आपला हा शिरा बनवून तयार झाला आहे. मी यामध्ये वेलची, जायफळ पावडर किंवा ड्रायफ्रूट्स काहीही वापरलं नाही आहे, कारण आंब्यालाच इतका छान स्वाद असतो की आपल्याला यामध्ये काहीही वापरण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला वेलची पावडर घालायची असेल तर या स्टेजला सगळ्यात शेवटी घालू शकता. आता सगळ्यात शेवटी काय करायचं, तर आपण सुरुवातीला जे 1 चमचाभर साजूक तूप शिल्लक ठेवलं होतं ते यामध्ये असं घालून घ्यायचं,
म्हणजे शिऱ्याला छान चकाकी येते, स्वादही छान येतो आणि शिरा मस्त असा रसरशीत दिसतो. हे तूप एकदा असं मिसळून घेतलं, आपला शिरा बनवून तयार आहे. असा हा आंब्याचा शिरा तुम्ही लहान मुलांना अदल्याबदल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता किंवा देवाला नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक विनंती करते, तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.